संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करत विजय संपादन केला। दरम्यान या विजयानंतर बोलताना त्यांनी मतदारांचे आभार मानले असून कराड दक्षिणच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे देखील ते म्हणाले। संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा सुमारे 38,366 मतांनी पराभव करत विजय संपादन केला। डॉक्टर अतुल भोसले यांच्या विजयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। दरम्यान विजय संपादन केल्यानंतर डॉक्टर अतुल भोसले यांनी प्रतिक्रिया देताना मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले। विजयानंतर डॉक्टर अतुल भोसले यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी जात त्यांना अभिवादन केले। यावेळी त्यांच्यासोबत कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह कराड शहरातील आजी माजी नगरसेवक व भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर अतुल भोसले यांच्या विजयाने कराड दक्षिणमध्ये अतुल पर्वाला सुरुवात झाली आहे। देशाचे नेते आदरणीय मोदीजी, देशाचे नेते आदरणीय अमित भाई आणि ज्यांना खऱ्या अर्थानं या मतदारसंघांनी बळ देण्यासाठी आज मतदान केले ते आमचे आदरणीय नेते देवेंद्र दादा। मी या तिन्ही नेत्यांना स्मरून आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जनतेने मला सेवा करायची संधी दिलेली आहे। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या लोकांची मी प्रामाणिकपणे सेवा करीन। मला आज जी संधी मिळाली आहे मी त्या संधीचं सोनं लोकांची सेवा करण्याच्या बाबतीमध्ये करणार आहे। सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सगळे मित्रपक्षाचे नेते कार्यकर्ते सगळ्यांना हा विजय मी समर्पित करतो। कराड दक्षिणच्या जनतेला विजय समर्पित करतो आणि मला आशीर्वाद दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार यशामध्ये जे राज्यात असेल इथे असेल यशामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या 2.5 वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारने जे विकास कामं केली, ज्या पद्धतीचा संपर्क आम्ही लोकांशी ठेवला, अडीअडचणी सोडवण्याचं काम केलं आणि कुठलाही फॅक्टर न वापरता फक्त जनतेला असं वाटलं की येणाऱ्या काळामध्ये हा व्यक्ती आपला सेवक म्हणून योग्य आहे, हा प्रमुख फॅक्टर झाला आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं लोकांनी मला आज काम करण्याची संधी दिली। सध्या चर्चा सुरू आहे की लाडकी बहीण योजना ही जास्त उपयुक्त ठरली, मताचा जो टक्का वाढला, महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समावेश। अनेक महायुती सरकारच्या योजना आहेत, पण लाडकी बहीण योजना असेल, बांधकाम कामगार कल्याण योजना असेल, एसटी भाड्यामध्ये 50% सवलत देण्याच्या बाबतीमध्ये योजना असेल, माता भगिनींनी शिक्षण घेण्यासाठी त्यांना सवलत देण्याच्या बाबतीमधली योजना असेल, विविध योजना आहेत। या सगळ्या योजनांचा फायदा निश्चित स्वरूपी झाला आणि एकंदरीतच या राज्यामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री असावा अशा प्रकारचा कौल जनतेने दिलेला आहे। कोण असावा मुख्यमंत्री असं? मी नवीन कार्यकर्ता आहे आणि मला आज इथं काम करायची संधी मिळालेली आहे। वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे आपल्याला भविष्य काम असे सुद्धा आरोप करण्यात आले। मतदारांनी आपल्याला कौल दिलेला आहे, जे अपेक्षित यश होतं ते मिळालेलं आहे। आरोप काय आपण फक्त जे काम आहे लावले जात आहेत पण काम होत नाहीत असे आरोप करण्यात आले। पण ज्या पद्धतीनं कराड दक्षिणच्या मतदारांनी आपल्याला कौल दिलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये या मतदारांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील का? मला आज जनतेचे जेवढे मी आभार मानेन तेवढे थोडे आहेत। जनतेने माझ्यावर खूप ऋण केलेलं आहे, मला आज संधी दिलेली आहे काम करण्याची। खूप वैयक्तिक प्रकारची माझ्यावर टीका झाली, खालच्या प्रकारची टीका माझ्यावर झाली। खरं मला दुःख एका गोष्टीचं आहे की माझ्यावर टीका झाली याचं मला बिलकुल दुःख नाही, पण आमचे जे हयात नाहीत वाडवडील त्यांना पण सोडलं नाही आणि खूप खालच्या पातळीवरची टीका केली। मला वाटत होतं की विरोधक स्वतःला म्हणतात आम्ही सुसंस्कृत आहे, आम्ही चांगला विचार करतो, मग एवढं असून इतकं खालच्या पातळीवर खरं तर मला वाटत नव्हतं टीका होईल, पण आम्ही डगमगलो नाही। मला जनतेची साथ होती, मला इच्छा आहे की लोकांची सेवा करायची आणि त्यामुळं त्यांनी खालच्या पातळीवरची टीका केली, आम्ही विकासावर बोललो आणि लोकांनी आम्हाला पसंती दिली। KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे।